नमस्कार महाराष्ट्रातील तमाम श्रावणबाळ निराधार योजना तसेच इतर सर्व निराधार योजनांच्या सर्व लाभार्थ्यांचं आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत तुम्हाला येत्या 30 जूनपर्यंत कोणकोणती कागदपत्रे रेडी ठेवावी लागेल, त्याचबरोबर तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील आज आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर 94 23 39 37 61 या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता। त्या सर्व प्रश्नांची उत्तरे जी आहे तर ती दिली जाईल। चला आता बघा, तुम्हाला माहिती असेल की आजचा जो मुख्य विषय आहे 30 जूनपर्यंत कोणकोणती कागदपत्रे जमा केली पाहिजे। खास करून हा जो व्हिडिओ आहे सुरुवातीचा पार्ट तर तो श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण आहे। कारण तुम्हाला माहिती आहे की श्रावणबाळ योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिक येतात, ज्यांचं वय जास्त आहे अशी लाभार्थी येतात आणि त्यांना जे आहे तर ते हयातीचे प्रमाणपत्र याआधी नेहमी जमा करावे लागायचे। म्हणजे वर्षातून 2 वर्षातून कधी 6 महिन्यातून त्यांना त्यांचे हयातीचा दाखला जो आहे तर तो जमा करावा लागायचा। परंतु आता तो हयातीचा दाखला तुम्ही तुमच्या घर बसून तुम्ही तुमच्या फोनवरून तो काढू शकणार आहात। ठीक आहे, आता महत्त्वाचा प्रश्न हा आहे की तो कसा काढायचा याविषयी मी व्हिडिओ बनवलेला आहे। डेमो व्हिडिओ अद्याप आला नसावा कदाचित, परंतु कसा काढायचा याची स्टेप बाय स्टेप माहिती आपण ऑडिओ स्वरूपामध्ये तुम्हाला सांगितलेली आहे। खूप इझी आहे आणि खूप सोपी स्टेप्स आहेत, त्या फॉलो करायच्या आहे। बस तुमचं नाव, आधार कार्ड नंबर आणि एवढ्या 2-3 गोष्टी करायच्या आणि तुमचा चेहरा तिथे कॅप्चर करायचा आहे, जसा आपण सेल्फीचा फोटो काढतो त्याप्रमाणे। ठीक आहे, खूप इझी स्टेप आहे, कुठेही जास्त हे करण्याची गरज नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे या विषयावर एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो आहे वारंवार लाभार्थ्यांकडून की सर आम्ही तो दाखला काढला आहे परंतु त्याची प्रिंट निघत नाही आहे, मग तो तालुक्यामध्ये कसा सबमिट करायचा, काय करायचा। तर तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही जेव्हा तो दाखला काढता तेव्हा तिथे एक मेसेज येतो की तुमचे डिटेल्स हे वेबसाईटला सक्सेसफुली लॉग इन झालेले आहेत आणि व्हेरीफाईड झालेले आहेत। म्हणजे काय तर शासनाला माहिती झालेलं आहे साध्या भाषेमध्ये की तुम्ही हयात आहात। ठीक आहे, म्हणजे तुम्ही जे आहे तर ते योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहात। ठीक आहे, त्याच्यामुळे तो ऑफलाईनमध्ये सबमिट केलाच पाहिजे असं काही कन्फर्म नाही आहे, असं काही निश्चित नाही आहे, कारण ऑलरेडी डिटेल्स अपडेट झालेले असतात। परंतु काही तालुक्यांमध्ये मात्र रेफरन्स म्हणून म्हणजे त्यांच्या माहितीस्तोर म्हणून ते लोक हयातीचा दाखला मागत आहेत। ठीक आहे, त्याच्यामुळे जर मागत असेल तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढू शकता किंवा तिथे सेव्ह नावाचा ऑप्शन येतो, तो सेव्ह तुमच्या डिव्हाइसमध्ये होऊन जातो, गॅलरीमध्ये तो सेव्ह होऊन जातो, किंवा मग एखाद्या दुसऱ्या मोबाईलने तुम्ही फोटो काढून पण त्याची झेरॉक्स घेऊ शकता। ठीक आहे, एवढी काही अडचण नाही। तर हा झाला हयातीच्या दाखल्याचा मुद्दा। यानंतर अत्यंत महत्त्वाचा एक जो आहे तर तो प्रश्न आहे, तो देखील आपल्याला जाणून घेणं महत्त्वाचं आहे की बऱ्याच लाभार्थ्यांना याआधी त्यांचे उत्पन्न प्रमाणपत्र जे आहे तर ते देणे बंधनकारक होते। बऱ्याच लाभार्थ्यांकडून उत्पन्नाचे प्रमाणपत्र घेतले जायचे जे तलाठी अहवालावर आधारित असायचे। तर ज्या लाभार्थी, जे पात्र लाभार्थी आहेत की ज्यांना तहसीलमधून सांगण्यात येत आहेत की तुम्हाला उत्पन्नाचे प्रमाणपत्र द्यायचे आहे, ज्या लाभार्थ्यांना, सर्वांनाच नाही, ज्यांची नावे आहेत, काही तहसीलमध्ये वेगळी सिस्टम आहे, काही ठिकाणी एम्प्लॉईज जे आहेत तर ते चांगल्या पद्धतीने काम करतात, गावामध्ये याद्या पाठवतात, त्यानंतर काही वेळेस ते त्यांच्या ग्रामपंचायत किंवा मग त्यांचं जे कार्यालय आहे खास करून तालुक्याच्या ठिकाणी तिथे याद्या लावतात की यांनी हे डॉक्युमेंट जमा करावे। अशी देखील सिस्टम काही तालुक्यांमध्ये आहेत आणि काही ठिकाणी डॉक्युमेंट्स मिळालेले नाही म्हणून सरळ पगार थांबवून देतात, अशी देखील सिस्टम आहे। तर जे काही असेल तुमच्या या विभागामध्ये, तर ज्या लाभार्थ्यांना मागितलेले आहेत तर कुठले डॉक्युमेंट्स, तर ते उत्पन्नाचं प्रमाणपत्र म्हणजे इन्कम सर्टिफिकेट, तर ते तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट देखील देऊन टाकायचं आहे। आणि ते काढणं कधीपासून चालू करायचं आहे हे देखील महत्त्वाचं आहे। तर ते सर्टिफिकेट काढणं तुम्ही आत्तापासूनच चालू करा, आजपासून चालू करा। आज आहे 2 जून आणि आजपासूनच ते चालू करा। त्यामुळे काय होईल, पुढे जाऊन जे आहे तर ते आता पुढील 8 ते 15 दिवसामध्ये, जसं की विदर्भामध्ये 26 जून आणि इकडे पूर्ण महाराष्ट्रामध्ये 15 जूनपासून विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू होत आहेत आणि शाळेला देखील दाखला लागतो आणि जे महाविद्यालय आहेत
किंवा जे काही आहेत, तर त्या लाभार्थ्यांना देखील उत्पन्नाचं प्रमाणपत्र लागते. मग काही दिवसांनी खूप गर्दी होईल आणि पावसाचे दिवस होईल, त्यामुळे तुम्ही शक्य तेवढ्या लवकर जर तुम्हाला ते मागत असतील तर तुम्ही काढून ठेवा आणि ते सबमिट करून द्या. आता हे प्रत्येकाने काढायचं आहे का? तर अजिबात नाही. ज्या लाभार्थ्यांना मागतात म्हणजे उत्पन्नाचं प्रमाणपत्र, अशाच लाभार्थ्यांनी हे काढणं अपेक्षित आहे. खास करून जे दिव्यांग आहेत, त्यांचे स्टुडंट्स आहेत, अशा लाभार्थ्यांना तर ते काढण्याची काहीही आवश्यकता नाही. ठीक आहे. तर आणि दिव्यांग आणि दिव्यांग असून स्टुडंट दिव्यांग जर असाल आणि तरी जरी तुमचं नाव यादीत आलं असेल तर तुम्ही काढा, पण 99.9% तुमचं नाव त्या यादीमध्ये येणार नाही. ठीक आहे. बाकीचे जे लाभार्थी आहेत तर त्यांना ते देणं जे आहे तर ते आवश्यक आहे जर तुमचं नाव असेल तर या सर्व गोष्टी 30 जूनच्या आत तुम्ही काढल्या पाहिजे. कारण प्रत्येक वर्षी जे आहे तर ती 30 जूनपर्यंत याची मुदत दिली जायची. यावेळेस एक नवीन मुदत जी आहे तर ती दिलेली आहे सरकारने ऑक्टोंबरपर्यंत. 31 ऑक्टोंबर की 30 ऑक्टोंबर आपण याआधी व्हिडिओ टाकलेला आहे. तर तेव्हापर्यंत तुमचं जे UDID कार्ड आहे तर ते तुम्हाला काढून घेणं गरजेचं आहे. तर उत्पन्न आणि हयातीच्या दाखल्याची जी सर्वसाधारण डेट असते तर ती 30 जूनपर्यंत नेहमी राहत असते. त्यामुळे तुम्ही 30 जूनच्या आत काढलं तर तुम्हाला ते सोपं जाईल. ठीक आहे. ते तुमच्या जरी त्याने 30 जूनच्या नंतर जरी घेतलं तरी तुम्हाला काही अडचण नाही ना, पण तुम्ही काढून ठेवलं आहे. पुढे पावसाळ्याचे दिवस आहेत, त्याच्यामुळे जे आहे तर ते काढून ठेवा ज्या ज्या लाभार्थ्यांचं नाव आलेलं आहे अशा लाभार्थ्यांनी. ठीक आहे. तर ही होती आजची माहिती. आता तुम्ही जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेऊया. ज्यामध्ये आजचा पहिला प्रश्न आहे सुमित यांचा. ते म्हणतात, पैसे आलेले नाहीत, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर, श्रावणबाळ योजना. तर बघा, श्रावणबाळ योजनेचे पैसे जे आहेत तर ते लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहे. कृपया तुम्ही काही करू नका. जशी काही अपडेट येईल तशीच अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. आम्ही माहिती तुम्हाला सांगण्यासाठी इथे तयार आहोत. त्यामुळे तुम्ही काही नाही, फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि येणारी जे 10-15 मिनिटाचा व्हिडिओ असतो तर तो व्हिडिओ पाहायचा आहे आणि पाहण्याची देखील मेहनत घ्यायची नाही. तुम्हाला तो फक्त ऐकायचा आहे. त्याच्यामुळे प्रत्येक लाभार्थ्यांनी जरी व्हिडिओ प्ले करून ठेवला तरी कधीकधी तुमच्या पण उपयोगाची माहिती येत असते. त्यामुळे लाभार्थ्यांना विनंती आहे की व्हिडिओ प्ले करून ठेवायचं. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर जेवण करताना तुम्ही प्ले करून ठेवू शकता, तुम्ही तयारी करताना प्ले करून ठेवू शकता, काही एखादं छोटंसं काम करताना देखील तो प्ले करून ठेवू शकता. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे लक्ष्मण शिंदे यांचा. अर्धवट प्रश्न मला वाटतोय. ते विचारतात, आमचे 3 महिन्याचे आले, त्यांनी पुढे लिहिलं आहे, पेमेंट येत नाही, संजय गांधी निराधार योजना. तर अपंग आहे. तर बघा तुम्ही लक्ष्मणजी, तुमचा प्रश्न स्पष्ट लिहत चला. आणि मी हे अर्धवट प्रश्न यासाठी घेतो की इतर लाभार्थ्यांनी देखील त्यांचे प्रश्न स्पष्ट लिहावे. आता तुम्ही आलेले आहेत की येत नाही हे स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांना विनंती आहे, कृपया प्रश्न स्पष्ट विचारत चला. आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे विश्वनाथ नारायण रोकडे यांचा. पुढील प्रश्न आहेत, सर मी हे मोबाईलवरून चेक केले आहे, बरोबर आहे का, पैसे आलेले नाहीत. तर तुम्ही जो दाखला काढलेला आहे, जो व्हॉट्सॲपवर पाठवलेला आहे, तर तो बरोबर आहे. म्हणजे तो जो तुमचा दाखला आहे तर तो बरोबर आहे आणि तो सबमिट झालेला आहे व्हेरीफाय. त्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर, तुमचा आधार कार्ड नंबर आणि सर्व गोष्टी ओके आहे. आता फक्त तुम्हाला पैसे येणे बाकी आहे. आता तुम्हाला पैसे का आलेले नाही तर तुम्ही जे आहेत तर ते श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना इथे तुमच्या याच्यामध्ये लिहिलेलं आहे आणि श्रावणबाळचे पैसे येणे आणखी बाकी आहे. त्यामुळे तुम्हाला पैसे आलेले नाही. लवकरच तुमच्या खात्यात अनुदान जमा होईल जेव्हा पैसे वाटप सुरू होईल. बाकी तुम्ही सर्टिफिकेट्स बरोबर काढलेले आहे. ठीक आहे. तर बघा, आजचा पुढील प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांनी त्यांचं नाव इथे लिहिलेलं नाही आहे. ते म्हणतात, सर मी सर्व डॉक्युमेंट्स 6 महिन्यापूर्वी दिले होते तरी मला मे एप्रिल हप्ता आला नाही. पुढे ते लिहितात, मी तहसील ऑफिसला गेल्यावर तिथे त्यांनी स्टेटस चेक केले तर UDID कार्ड नाही असे स्टेटस दाखवत आहे. सर मी सर्व डॉक्युमेंट्स तिथे जमा केलेले होते. तर बघा, तुम्ही जे डॉक्युमेंट्स आहे तर ते कधी जमा केलेले होते तर 6 महिन्यापूर्वी, म्हणजे जानेवारीमध्ये. आता जानेवारीमध्ये वेगळी स्थिती होती. जानेवारीमध्ये ही योजना जी आहे तर ती सामाजिक न्याय विभागाकडे होती आणि आता योजना ही दिव्यांग सशक्तीकरण, दिव्यांग कल्याण विभाग
यांच्याकडे आहे. जर तुम्ही दिव्यांग असाल तर तुम्ही कॅटेगरी पण मेन्शन केलेली नाही आहे, तर कृपया प्रश्न स्पष्ट विचारत चला. मी वारंवार तुम्हाला सांगतो, जर तुम्ही असाल तर ठीक आहे. आता असो, आता तुम्ही 6 महिन्यांपूर्वी जेव्हा डॉक्युमेंट्स दिलेले होते, हां तुम्ही दिव्यांग आहात कारण तुम्ही UDID कार्डचा उल्लेख केला आहे, ठीक आहे, बरोबर आहे. तर बघा काय म्हणतात, तुम्ही 6 महिन्यांपूर्वी डॉक्युमेंट्स दिलेले होते, हे तर चांगली गोष्ट आहे. पण ते 6 महिन्यांपूर्वी डॉक्युमेंट्स त्यांनी कदाचित व्हेरीफायच केले नसेल. डॉक्युमेंट्स एक लक्षात घ्या, तहसीलमध्ये कागदपत्र देणे म्हणजे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होणे असं अजिबात नाही नाही नाही. तहसीलमध्ये कागदपत्र दिले म्हणजे तुमचे व्हेरीफाय होतात का? तर असे अजिबात नाही. जर एखाद्याने कागदपत्र घेतले, बऱ्याचदा तुम्हाला लक्षात येत नाही की कोण तिथले कर्मचारी आहे, कोण आहे. एखाद्याने घेतले, ठीक आहे, झालं आहे काम, जा. ते काय म्हणतात, ठीक आहे द्या, काय आहे द्या, तुमचं काम होऊन जाईल, जा. जा म्हटल्यानंतर तुम्ही लगेच चालले येता, परंतु ते पुढे जाऊन उद्या तुमचे डॉक्युमेंट्स पाहून स्वतःहून व्हेरीफाय करतात का? हा एक मोठा प्रश्न आहे. जर त्यांनी तुमचं UDID कार्ड अपलोडच केलं नाही तर ते पुढे जाणार कसं हो? तुम्ही तर डॉक्युमेंट्स दिले होते, पण त्यांनी ते डॉक्युमेंट्स घेऊन त्यांच्या टेबलमध्ये ठेवले. त्यांना माहिती आहे की आपल्याकडे असे रोज हजारो लोक येतात, स्वतःहून कोणीही करत नाही. त्याच्यामुळे ते जर कामात असतील, म्हणजे मी असं म्हणत नाही की त्यांच्याकडून जबरदस्तीने ते करून घ्यावं, पण शक्य तेवढं आपण बघायचं की आपले डॉक्युमेंट्स घेतले तर त्याने फक्त ठेवले आहे का, की कॉम्प्युटरमध्ये काहीतरी त्यांनी ते टाईप केलं आहे किंवा ते प्रिंटरमध्ये टाकून स्कॅन केलं आहे, असं काही केलं आहे का त्यांच्या कॉम्प्युटरमध्ये. तर या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात घेणे गरजेचे आहे प्रत्येक लाभार्थ्यांनी. फक्त डॉक्युमेंट्स दिले म्हणजे झालं आहे असं नाही. आता बँकेमध्ये ठीक आहे, बँकेची जी कामं असतात तुमच्याकडे ते लेटर घेतात आणि 5च्या नंतर तुमची बरीच कामं केली जातात. जी मोठी कामं असतात, मला वाटत नाही तुमच्याकडे गावाकडे वगैरे असं असेल काही म्हणून, पण जी मोठी कामं असतात बँकेमध्ये ती 5च्या नंतर 4च्या नंतर केली जातात किंवा मग सकाळी 9 ते 10मध्ये काही बँकांमध्ये केली जातात. ते एक वेगळी गोष्ट आहे. पण तहसीलमध्ये असं नाही आहे. जे गव्हर्नमेंट तहसील आहे त्यामध्ये तुमची जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट्स द्याल तेव्हाच ते काम करणं अपेक्षित असतं. पण बऱ्याचदा ते लोक डॉक्युमेंट्स घेतात आणि टेबलमध्ये ठेवून देतात. तर अशामुळे तुमचे डॉक्युमेंट्स राहिलेले आहे आणि त्यांनी अपडेट केलेले नाही. एक योग्य गोष्ट आहे की त्यांनी तुम्हाला स्टेटस चेक करून दाखवला, हे खूप चांगलं झालं. तर हरकत नाही, त्यांनी तुम्हाला स्टेटस चेक करून दाखवला आणि तुम्हाला माहिती तरी झालं. इतर लाभार्थ्यांना तर असं होत नाही, त्यांना म्हणतात की वरून पैसे आलेले नाहीत, असा उत्तर जे आहे तर ते तालुक्याच्या ठिकाणाहून दिलं जातं. तर एवढं तुम्हाला माहीत झालं की तुमचं UDID कार्ड अपडेट झालेलं नाही. आता तुम्ही त्यांना परत तुमचं UDID कार्ड आधार कार्डला लिंक करा आणि त्यानंतर ते त्यांना द्या, ठीक आहे. तर त्यानंतर तुम्हाला पुढील हप्ते जे आहे तर ते कंटिन्यू येत राहील, ठीक आहे. आणखी काही अडचण असेल तर नक्की कळवा. तर बघा, पुढील प्रश्न आहे राहुल कुलकर्णी यांचा. ते म्हणतात, संजय गांधी निराधार योजना कोणत्या महिन्याचे पैसे वितरण झाले? तर बघा, आता जे पैसे वितरण झालेले आहेत तर ते खास करून जून महिन्याचे आहेत दिव्यांग लाभार्थ्यांना, ठीक आहे. आणि इतर लाभार्थ्यांना मात्र अजून कुठल्याही लाभार्थ्यांना जूनचे पैसे आलेले नाही. जवळजवळ मेचे पैसे आता बऱ्याच लाभार्थ्यांना आलेले आहेत, इतर देखील लाभार्थ्यांना, आणि दिव्यांगांना तर आधीच आलेले होते. तर जूनचे पैसे हे वाटप झालेले आहे दिव्यांग कॅटेगरीला, ठीक आहे. तर राहुलजी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. तर अशा प्रकारे बरेच प्रश्न माझ्या स्क्रीनवरती आहेत, पण व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून काही लोकांना व्हॉट्सॲपवरतीच उत्तर देण्याचं आम्ही हे केलेलं आहे. आणि जे कॉमन प्रश्न आहेत, जे सर्वांच्या गरजेचे आहेत, तर ते घेण्याचा आपण प्रयत्न केला आहे. तुमच्या मनामध्ये देखील काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते 94 23 39 37 61 या नंबरवर तुम्ही व्हॉट्सॲप करू शकता. या व्यतिरिक्त जे आहे तर ते कमेंट देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करू शकता, ठीक आहे. आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.